जेव्हा पाहिजे तेव्हा आनंद मनवुनी घ्या ना हो. जेव्हा पाहिजे तेव्हा आनंद मनवुनी. आपला भारत देश, आपली भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे, त्याची जाणीव सर्वांना व्हावी याकरिता हे जे धोके आहेत, हे जे धोके त्यांनी ओळखलं आणि हा व्हॅलेंटाईन डे डायरेक्ट त्याला विरोध केला एखाद्या गोष्टीला, तर आपण तेच करत असतो. एखाद्या ठिकाणी लिहिलं असते इथं कचरा करू नका, लोक तिथंच कचरा करतात की नाही. तरी म्हणून पूज्य संत श्री आसारामजी बापू यांनी 2006ला हा दिवस एक नवीन पर्याय दिला. मातृ पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करा. नवीन पिढीला त्याची जाणीव होऊ द्या की त्यांचे आई वडील त्यांच्यासाठी काय करतात. आणि म्हणून तेव्हापासून हा दिवस मातृ पितृ पूजन दिवस म्हणून घोषणा केली जाते. तेव्हा आनंद मनवुनी घ्या ना हो. आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या ना हो. आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या ना हो. पुण्य साऱ्या तीर्थांचे तुम्ही कमवुनी घ्या ना हो. पुण्य साऱ्या तीर्थांचे तुम्ही कमवुनी घ्या ना हो. पुण्य साऱ्या तीर्थांचे तुम्ही कमवुनी घ्या ना हो. आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या ना हो. आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या ना हो. जेव्हा पाहिजे तेव्हा आनंद मनवुनी घ्या ना हो. जेव्हा पाहिजे तेव्हा आनंद मनवुनी घ्या ना हो. आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या ना हो. आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या ना हो. आम्ही पाहिलं नाही देवाला कसा असणार. आम्ही पाहिलं नाही. आम्ही पाहिलं नाही देवाला कसा असणार. आता कळले माय बापांसारखा असणार. बापाला चिंता सदैवच माझी राहते हो. ज्ञानाची गंगा आहे त्या गोष्टी ज्या आई सांगते हो. ज्ञानाची गंगा आहे त्या गोष्टी ज्या आई सांगते हो. डुबकी या गंगेमध्ये डुबकी या गंगेमध्ये मारुनी घ्यावी हो. डुबकी या गंगेमध्ये मारुनी घ्यावी हो. आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या ना हो. आपल्या आई वडिलांची सेवा. आपल्या समोर त्यांनी योग विद्यान्त सेवा समितीतर्फे त्या मातृपितृ पूजन दिवस हा 14 फरवरीला आपल्याला आपल्या घरी आपल्या आईवडिलांची पूजन करायचे आहे. आपल्याला माहीत आहे आपण कितीही केलं तरी आईच्या आणि पित्याचं ऋण कधी आपण फेडू शकत नाही. गे माये भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आपण एवढे चंद्र सूर्य तारे तर आपण आईवडिलांसाठी आणू शकत नाही आरतीमध्ये, परंतु भक्ती भावाने जर आपण आपल्या आईवडिलांचं खरोखर पूजन केलं तर ते 7 समुद्राहूनही पलीकडच्या प्रेमापलीकडे आपल्याला आईवडिलांचे प्रेम प्राप्त होत असते.
हे आजच्या प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमधून गुरुला इथे वडिलाच्या स्थानी बसवून या योग विद्यार्थी सेवा समितीने आमच्या शाळेमध्ये हा आयोजन करण्यात आलं. खरोखर असं वाटलं की सगळं मंत्रमुग्ध केल्यासारखं वाटलं. आणि माननीय लांजेवार सरांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून, आपल्या कॅसेटच्या माध्यमातून तुम्हाला हा मार्गदर्शन केलं. याबद्दल खरोखरच या योग वेदांत सेवा समितीचे जेवढं आम्ही अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम शाळेमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी कोणतं ना कोणतं आयोजन करत असतो, पण हा आगळा वेगळा कार्यक्रम पहिल्यांदा आमच्या विद्यालयामध्ये झाला असं तुम्हाला वाटत असेलच. याच्यापूर्वी आम्ही बरेचसे कार्यक्रम केलं, पण अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या विद्यालयामध्ये कधीच झालेला नाही. त्यामुळे मी विद्यालयातून सर्व शिक्षकांकडून आपलं सर्व योग विद्यार्थी सेवा समितीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विविध उपक्रमातून तुम्हाला त्या माता पित्यांची महती पटावी म्हणून त्यांचं पूजन करायचं हा उपक्रम संबंधित सेवा समितीने सादर केला. तुम्हाला त्याच्याविषयी माहिती दिली. हा इतका म्हणजे स्तुत्य असा उपक्रम आहे की एक आगळा वेगळा उपक्रम आहे. सर, आपण अभिनंदनास पात्र आहात की ही अशी एक सुरुवात झाली की हा जो बिघडलेला वातावरण म्हणता येईल स्पष्ट शब्दात, या दूषित झालेलं वातावरण जो आहे, या दूषित झालेल्या वातावरणाला खऱ्या अर्थाने आज एक चांगली दिशा देण्याचं काम आपल्या समितीतर्फे होत आहे. एक चांगला उपक्रम, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची माहिती मिळत आहे. सर, खरोखरच आज आपण आम्हाला योग्य असं मार्गदर्शन दिलं आणि काही का होईना पण आमचे बंद झालेले डोळे उघडलेत. त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. आपण या विद्यालयात कार्यक्रम साजरा केलात त्याबद्दल आपलं आभार सुद्धा. श्री योग वेदांत समिती साकोली यांच्या वतीनं अगदी काही दिवसामध्ये म्हणजेच 14 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या व्हॅलेंटाईन डे या दिवशी आपण काय करायचं तर पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण न करता आपण आपली भारतीय संस्कृती ही जोपासली पाहिजे. आणि आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये आपल्याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये या पद्धतीची शिकवण देत आलेलीच आहे. परंतु आज या कार्यक्रमामधून आपल्याला त्या आपण करावयाच्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण विसरत चाललो होतो त्या काही गोष्टी आहेत, त्यांचं पुन्हा स्मरण करण्याची संधी आपल्याला या योग वेदांत समितीमार्फत या ठिकाणी झालेली आहे. आणि निश्चितच आपण सर्वांनी जे काही कार्यक्रम बघितलं, ऐकलं, हे आपल्या मनात ठासलेलं असेल. आणि आपण निश्चितच यापुढं पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण न करता आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे. यासाठी यानंतरच्या पुढील काळात, याच वर्षी नव्हे तर यानंतरच्या पुढील अनेक वर्षामध्ये आपण 14 फेब्रुवारी हा दिवस मातृपितृ दिन म्हणून साजरा करायचा आहेच. त्याचबरोबर दररोजच आपण आपल्या जन्मदात्यांना निदान त्यांचं चरणस्पर्श करून नमस्कार करणे ही आपली जुनी संस्कृती आहे, ती आपण जोपासली पाहिजे. तर अशा या अमूल्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं.